सुसरे बदा अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथि नागतो ज्ञान राजा सुपर तया ठविता महापुण्य नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडली कवरवारी श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत गजानन महाराज सखाराम महाराज सब संतन की धन्य जी दिन संत दर्शनाचा 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 अनंत जन्माचा शीन गेला अनंत जन्माचा शीन गेला अनंत जन्माचा शीन गेला अनंत जन्माचा शीन गेला मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे कदा सोडावे चरण त्याचे कदा न 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 सोडावे चरण त्याचे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे त्रिविधता पापाची झाली बोडबन झाली बोडबन त्रिविधता पापाची झाली बोडबन झाली बोडबन देखिल्या चरण वैष्णवाचे देखिल्या चरण वैष्णवाचे देखिल्या चरण वैष्णवाचे देखिल्या चरण वैष्णवाचे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे मज वाट्यासी अनेक द्यावे एका जनार्दनी घडत्याचा संग एका जनार्दनी
भावावियोग जन्मो जन्मी भावावियोग जन्मो जन्मी भावावियोग जन्मो जन्मी भावावियोग जन्मो जन्मी माझा बाबाची आया गगनावे माझा बाबाची आया गगनावे माझा बाबाची आया गगनावे माझा बाबाची आया गगनावे गदान सोडा चरण त्याचे गदान सोडा चरण गदान सोडा चरण त्याचे गदान सोडावे गदान सोडावे चरण त्याचे गदान सोडावे चरण त्याचे माझा बाबा त्यासी आया गगनावे 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 आज आपल्या कथेला भेट देण्यासाठी विस्तार अधिकारी साहेब आपले मुकुंद साहेब त्यांचे मित्र आणि तसेच सर्वांच्या परिचयाचे आहेत आपले शांभाऊ उभेरा शांभू एकदा कोणते शांभू दिसले पाहिजे ना आणि कुठेही सप्ताह असला की एक दिवस भेटायला येतात खाली आत येत नाही मला काही ना काही भेट आणतातच आणि तसेच आपल्या गावामध्ये शिक्षक जे आहेत ढोरे सर त्यांचेही ते मित्र आहेत ते सुद्धा येणार आहेत एक दिवस आणि आपल्या गावातील आमचे व्यासपीठावरचे जेवढे आहेत तेवढे सर्वांचे मित्र चांगले जिव्हाळ्याचे संबंध असे आपल्या गावातील राहुल भाऊ बरं का ज्यांचे मोबाईल दुकान आहे ते आराध्य मोबाईल शॉपीवाले बरं का ते सुद्धा आले दोघं जोडी या ठिकाणी तर यांच्यासाठी एकदा टाळी वाजवून सत्कार करा त्यांचा उमापती महादेव की हरी चला भाग्यवंतांनो चला तुम्हाला गडबड असते तुम्ही तुमच्या हिशोबाने गेले तरी आहे की नाही म्हणजे आतापासूनच सुट्टी तुमची आपण कोणतीच अडचण ठेवत नाही हा तुझं ओळखतो आहे की नाही खरं बसल्यानंतर जायचा प्रश्न निर्माण होतो ना कथेतून कसं जावं म्हणून आहे की नाही हा तुमच्या हिशोबाने तुम्ही 5 मिनिटं बसले तरी आपली भेट झाली होती पण यांना भेटायचं होतं त्यांना असो हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव थोड़ा बेस गया हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण
वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव यही प्रार्थना गोपाल मेरी यही प्रार्थना गोपाल मेरी यही प्रार्थना गोपाल मेरी यही प्रार्थना कभी दिन रात हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरि को जगावे यशोदा हरि को जगावे माता यशोदा हरि को जगावे माता यशोदा हरि को जगावे गोपाल जागो अब नैना खोलो गोपाल जागो अब नैना खोलो गोपी द्वार कड़ी बुलाए हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि या सप्ताहाचं नियोजन कोणत्या निमित्तानं हे सर्वांना ज्ञात आहे। ज्यांनी या लोकाची यात्रा संपून आपल्या परलोक आणि स्थान बनवलं असे विनोद भाऊ आणि विनोद भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि या सप्ताहाचं नियोजन आहे आणि भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात आणि हे आयोजन बळीरामजी काका सुंदर असा गोड स्वभाव आहे, साधं सरळ जीवन आहे आणि सर्वांचं तुमचं सहकार्य आहे। असं वाटत नाही की हा वैयक्तिक सप्ताह आहे म्हणून। काल थोडं हवेचं वातावरण आलं तर सर्व तरुण बांधव वगैरे सर्व या ठिकाणी आहे आणि मंडपही सावरायला लागेल आणि बरं झालं आपण थोडं अगोदर आटपवलं आहे की नाही, कारण महिला मंडळी वगैरे सर्व घरापर्यंत गेले होते। गोपाळरावलाही त्यांचं सामान झाकता आलं, पाऊस आला असता तर फार मोठं महागाच्या वस्तू या आणि आपल्या येरडीमध्ये सहकार्याची भावना चांगली आहे। वारकरी जीवन आहे आणि वारकरी जीवन जिथं आहे तिथं ही भावना असते, सुख दुःखही जाणल्या जातात। तसेच आपल्या या सप्ताहामध्ये आजचे अन्नदाते जे आहेत असे सुनील भाऊ लोणागरे या आजचे अन्नदाते आहेत। तसेच चहा पाणी व्यवस्था सुद्धा आली कोणाची तरी, नाव माझ्या लक्षात नाही, तर थोडं चहा पाण्याची आणि व्यवस्था केली त्यांनी, तर थोडं थांबावं लागेल समजा ते झालं की। तुम्ही सांगा मला कोणाचा आहे चहा पाण्याचा। आणि असं
सुंदर या ठिकाणी वातावरण आहे आणि फार मोठा सोहळा सुद्धा आपल्या गावामध्ये भोलेनाथांचा होतो शिवरात्रीचा. तसेच इतर सप्तेही आपल्या गावामध्ये होतात, इतर उत्सवही साजरे केले जातात आणि मोठमोठ्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आणि आपल्या गावात सुद्धा फार मोठमोठे महात्मे आहेत. आणि ज्यांनी सुंदर असं आश्रम बनवलं या ठिकाणी असे सोपान देव सुद्धा शारंगधरा बाबा असतील, आपल्या गावातील बाबुराव बाबा होते आणि बंडे बाबा आपले बरेचसे कीर्तनकार त्यांच्या हातून घडले. सर्व गावातील कीर्तनकार मंडळी, गायक, वादक आपण सर्व काळा हरिपाठ घेणारे पावतात, कीर्तनातले गायक वगैरे सर्व. आणि असे परंपरेचं गाव आपलं आहे. आणि अनेक वर्षापासून आपण अनेक कथाही श्रवण केल्या, पारायण सुद्धा आहे आपल्या जीवनामध्ये. हे दादांकडे नाश्ता आहे आता उद्याचा, यांच्याकडे बरोबर आहे ना? त्याचं बी राहील ना. गोपाल कृष्ण भगवान की असो. कालच्या सत्रामध्ये आपण आणि दक्षाच्या कन्या त्यांचा वंशविस्तार प्रसूतीचा आपण पाहिला. प्रसंग असा आहे, सतीने भोलेनाथाशी विवाह केला. कोणत्या कोणत्या कन्येचा कोणाशी विवाह झाला आपण पाहिलं. 13 कन्यांचा विवाह धर्माशी झाला, एकीचा विवाह आणि अग्निशी झाला. सुहा नावाची कन्याचा विवाह अग्निशी, सौदा नावाची कन्या तिचा विवाह पितृगणांशी झाला. आणि नंतर सती ही म्हणजे आई भगवती आणि अवताराला आली दक्षाच्या पोटी आणि तिचा विवाह भोलेनाथाशी झाला. दोघं अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये रामकथा श्रवण करायला जातात. एक बार त्रेता जुग मान, एक बार त्रेता जुग मान, हा एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही. शंभु गए बजर सिपाही, शंभु गए बजर सिपाही, मंगल भवन करहु सुदर्शन चिर बिहारी. शंभु गए बजर सिपाही, शंभु गए बजर सिपाही, मंगल भवन मंगलहारी, करहु सुदर्शन अचिर आणि एक वेळ अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये विद्या संपादन करायला जातात, म्हणजे कथा श्रवण करायला जातात. कथा श्रवण करायला गेलं की त्या ठिकाणी काही ज्ञान मिळल्याशिवाय राहत नाही. आता भोलेनाथांना रामकथा श्रवण करण्याची काय गरज आहे, असाही विषय आहे. जे अजन्म तत्व आहे त्यांना कथा श्रवण करण्याची काही गरज नाही. पण कथेशिवाय जीवनात आनंदच नाही. कथाही जीवनाची व्यथा घालवते. त्यांना गरज जरी नसेल पण भक्ता करता सांगतात की कथेशिवाय
सत्संगाची गरजच आहे जीवनामध्ये. आणि रामकथा श्रवण करायला गेल्यानंतर सीता मातेचं हरण रावणाने केलं असा प्रसंग. रामचंद्र सीतेसाठी रडत आहे. सर्वांना विचारतात माझी सीता पाहिली का. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर भोलेनाथांच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि सती मातेने विचारलं की हे कोण आहे, यांना पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात अश्रू आले. भोलेनाथाने सांगितलं हे माझं निर्गुण निराकार ब्रह्म आहे. इथं आलो होतो आपण काल, म्हणजे स्टेशनात आणून दिलं तुम्हाला. हे माझं निर्गुण निराकार ब्रह्म आहे. आणि निर्गुण का मतलब क्या होता है असं विचारलं होतं. तब भोलेनाथ जी कहचे देख भवानी, निर्गुण का मतलब होता है जो बिना पैर का चलता है उसे निर्गुण कहा जाता है. जो बिना कर का काम करता है उसे निर्गुण कहा जाता है. जो बिना कान का सुनता है उसे निर्गुण कहा जाता है. जो बिना नाक का सांस लेता है उसे निर्गुण कहा जाता है. जो बिना मुख का बोलता है उसे निर्गुण कहा जाता है. और जो बिना आंखों का देखता है उसे निर्गुण कहा जाता है. वो सबको देखता है लेकिन उसे कोई नहीं देखता, उसे निर्गुण कहा जाता है. इथं आलो होतो आपण आणि वातावरण बिघडलं. कारण घाई जरी किती असली तरी पण लाईन कुठून तुटली हे लक्षात राहत माझ्या. मग इथून सुरू झाली आपली गडबड आहे की नाही. आणि तुमच्या सर्वांच्या लक्षातच आहे, पण तरी माझं एक वेळ आहे की नाही इथपर्यंत आनंद ना बरं. आणि हे तुमचं निर्गुण निराकार ब्रह्म आहे. हो, सती मातेने सांगितलं माझ्या मनामध्ये संशय आहे. जर निर्गुण निराकार ब्रह्म म्हणावं, जर ते पत्नीच्या वियोगामध्ये रडत आहे आणि ब्रह्माला वियोग कसा, ब्रह्माला वियोग कसा, तेव्हा भोलेनाथाने सांगितलं तुझ्या मनामध्ये जर संशय असेल सती, तुझ्या मनामध्ये संशय जर असेल माझ्या रामाच्या बाबतीमध्ये, तर तू माझ्या रामाची परीक्षा घ्यायला काही हरकत नाही. जो तुम्हारे मन अति सरदे हो, जो तुम्हारे मन अति सरदे हो, जो तुम्हारे मन गोपालो अति सरदे, जो तुम्हारे मन अति सरदे, जो तुम्हारे मन अति सरदे हो, जो तुम्हारे मन अति सरदे, जो तुम्हारे मन अति सरदे, तो किन जाए परीक्षा ले, तो किन जाए परीक्षा ले, मंगल भवन हवन हरि, रहु सुदशरथ हरि हरि, तो किन जाए परीक्षा ले, तो किन जाए परीक्षा ले, मंगल भवन मंगल हरि, रहु सुदशरथ हरि हरि. तुझ्या मनामध्ये जर संशय असेल तर तू परीक्षा घ्यायला काही हरकत नाही. कुणाच्या बाबतीमध्ये जर समजा संशय असेल तर परीक्षा घ्यावी, मनात ठेवायचं. आणि मुळामध्ये संशय स्वभाव चुकीचा आहे. परमार्थिक क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रामध्ये संशय ठेवू नये आणि संशयच ठेवू नये. एका जनार्दनी संशय सांगत. परमार्थामध्ये म्हणजे आपण आल्यानंतर परमार्थ कशा करताय, संशय घालवण्यासाठी परमार्थ, संशय वाढवण्यासाठी नाही.
संशय वाळवण्यासाठी परमार्थ नाही. नाथबाबांनी सांगितलं पारायण करायचं ना ज्ञानेश्वरीचं, तर ते पारायण सुद्धा काय करावं, संशय सांडलो नाही. एका जनार्दनी संशय, असंशयावनी थोर आणि अनिक पाप नाही घोर. संशयी स्वभाव नको आहे. संशय घेतला की जीवनात दुःख येतं. हे सती मातेच्या चरित्रामध्ये आहे. आलं का लक्षात? हे सती मातेचं जे चरित्र आहे, लीला या ठिकाणची, आई भगवती येते, आदिशक्ती आहे. तर संशयी स्वभाव असेल तर दुःख वाढतं जीवनात, संपत नाही. आणि तुझ्या मनात संशय असेल तर परीक्षा घ्या. भोलेनाथांनी सांगितलं या कथेचा संबंध दक्षच्या यज्ञाशी फार महत्वाचा संबंध आहे. सती मातेने रामचंद्रांची परीक्षा पाहण्यासाठी आणि सीता मातेचं रूप घेतलं. कारण सीतेसाठी रामचंद्र रडत आहे ना, मग त्या सीता मातेचं रूप घेतलं आणि रामचंद्राच्या वाटेत उभे राहिले. शिवपुराणामध्ये फार मोठा प्रसंग आहे, पण आपलं भागवत आहे. सती मातेने देह का त्यागला एवढ्यासाठी कारण म्हणजे हे हा प्रसंग आहे, महत्वाचा प्रसंग आहे. तेवढ्याच करता आला तो इथं. रामचंद्रांच्या वाटेत उभे राहिल्यानंतर रामचंद्रांनी तिकडे पाहिलं सुद्धा नाही, रस्ता बदल केला. सती तिला वाटलं लक्ष नसेल, परत उभे राहिल्या. परत रामचंद्रांनी रस्ता बदल केला. जिकडं जिकडं रामचंद्र गेले तिकडे तिकडे सती माता उभ्या राहिल्या, पण रामचंद्रांनी पाहिलं सुद्धा नाही. आणि रामचंद्रांनाही वाटलं की आपण आता कोण आहे सांगून द्या. पण रामचंद्रांनाही प्रश्न पडला, जर सती माता म्हणावं तर रूप कोणाचं आहे, सीतेचं. सीता म्हणावं तर सती माता, सती माता म्हणावं तर रूप सीतेच आहे, सीता म्हणावं तर सती माता. दोघेही चुकीचं. मधला प्रश्न केला रामचंद्रांनी, मेरे पिताजी शिवजी कहाँ गए, मेरे पिताजी शिवजी कहाँ गए. सती मातेला कळलं की या बाबाने फक्त आपल्याला आई म्हणायचं शिल्लक ठेवलं, याने ओळखलं. आणि नाराज झाल्या सती माता, कारण भोलेनाथांनी सांगितलं होतं परीक्षा घ्यायला जाऊच नको, ऐकलं नाही. आणि भोलेनाथाकडे सती माता गेल्यानंतर भोलेनाथाने विचारलं, सती घेतली परीक्षा? तेव्हा खोटं बोलले. कचुन परीक्षा दीन गोसाई, कचुन परीक्षा दीन गोसाई. कचुन परीक्षा दीन गोसाई, कचुन परीक्षा दीन गोसाई, कचुन परीक्षा दीन गोसाई, कचुन परीक्षा दीन गोसाई. कचुन परीक्षा दीन गोसाई, कचुन परीक्षा दीन गोसाई. भोलेनाथांनी विचारलं, घेतली परीक्षा? कोणतीही परीक्षा घेतली नाही असं सांगितलं, खोटं बोलले. पण भोलेनाथांनी ओळखलं ना, है की नाही? भोलेनाथांना काही कळत नाही. अहो देव जाणता, देव जाणता, है की नाही?
देव चतुर देव चतुर, तो सर्वांचा साक्षी आहे की नाही? आपला काय तो साक्षी आहे, कोणतंही कर्म करत असताना तो साक्षी आहे आपला. कोणत्या क्षणाला आपल्या मनामध्ये काय चालू आहे त्याचंही साक्षीत्व आहे. खोटं बोलल्यामुळे दुःख आलं जीवनामध्ये. डाव्या बाजूने बसण्याचं आसन समोर टाकलं भोलेनाथांनी सांगितलं, बसा. नेहमी डाव्या बाजूने बसायच्या सती माता, पण आज समोर हा आसन टाकलं. सती मातेला तेव्हाच कळलं की काहीतरी चूक झाली आपली. डाव्या बाजूने बसण्याचा अधिकार गमून बसलो आपण. आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, धन्य हो शिवजी, आपके जैसा प्रतिज्ञा करने वाला इस संसार में कोई होगा ही नहीं, होगा ही नहीं, होगा ही नहीं. सती माता विचारतात, कोणती परीक्षा घेतली तुम्ही, म्हणजे प्रतिज्ञा कोणती केली. विचारायला लागल्या सती माता की तुम्ही प्रतिज्ञा कोणती केली. तेवढ्यामध्ये भोलेनाथ समाधीस्थ झाले. काय प्रतिज्ञा केली हे सुद्धा माहिती नाही. प्रतिज्ञा केली भोलेनाथांनी की सती, तू माझ्या सीता मातेचं रूप घेतलं ना, जोपर्यंत तू आता या देहामध्ये आहे तोपर्यंत तुझ्या देहाशी माझं पत्नीत्वाचं नातं संपलं. सती मातेला सुद्धा कळलं की आपण डाव्या बाजूने बसण्याचा अधिकार जर गमावला, यांनी प्रतिज्ञा कोणती केली हेही कळलं. ती आदिशक्ती आहे. आणि काही दिवसानंतर समाधीतून जागे होतात भोलेनाथ. छूटी समाधी शंभू तब जागे, 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 छूटी समाधी शंभू तब जागे. राम नाम शिव सुमिरन लागे, राम नाम शिव सुमिरन लागे, मंगल भवन राम नाम शिव सुमिरन लागे, राम नाम शिव सुमिरन लागे, राम नाम शिव सुमिरन लागे. राम नाम शिव सुमिरन लागे, राम नाम शिव सुमिरन लागे, लागे लागे. मंगल भवन मंगल आणि छोटी समाधी संभूत जागे, राम नाम सुमिरण लागे. समाधीतून जागे होतात आणि भोलेनाथ समाधीस्थ व्हायचे तर रामाचं नाव घेऊ आणि जागवायचे तर रामाचं नाव. राम नाम घेऊन समाधीस्थ व्हायचे. पाय लांबवला तरी चालते बाबा, लांबवा कर, काही चिंता नाही. कारण कथेची सामग्री द्या अवसानावर नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंग. गात्रे म्हणजे गोत्र वेगळे, गात्रे वेगळे. गात्रे म्हणजे अवयव आहे की नाही. आणि हा जो देह आहे ना, हा
कथा कीर्तनाचं एक भांडवल आहे. कमी करा. भांडवल आहे, भांडवल आहे की नाही. मग त्याच्यातला एक एक अवयव सुरक्षित पाहिजे तेव्हा तुकोबारांनी मागणी मागेल. कारण प्रत्येक अवय हे कथा कीर्तनाचं काय आहे, भांडवल आहे. कोणतंही पाहत मी हा जेवढे अवय आहे ना आपले, हे कथा कीर्तनाचं भांडवल आहे. आणि ते सुरक्षित हे भांडवल आहे की नाही. मग एखाद्याचा पाय दुखत असेल, लांबून घ्यायचे. पायाला मुंग्या आल्या, लांबून घ्यायच्या. काही टेन्शन घ्यायचं नाही. महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांसाठी सांगतोय. आणि जास्तच पाय भरवून आले तर एकदम चालू करते. तू उभे राहिला तर चालते 5 मिनिटात, परत बसून जायचं. हा आहे की नाही. हा असो. राम नाम घेऊन समाधीस्थ व्हायचे, रामाचं नाव घेऊन जागे ना. समाधीस्थ व्हायचे रामाचं नाव घेतल्यानंतर, आणि जागही व्हायचे तर रामाचं नाव. रामचंद्रापेक्षाही त्याचं नाव मोठं आहे. राम से बडा राम. रामकथे बघ, ते खूप सुंदर प्रसंग येतात. राम नावाने दगड तरले होते, पण रामाने दगड टाकला तर बुडला होता, नाही की. हा परत प्रसंग एक आहे वाल्मिकी रामायण. रामचंद्र हनुमंतला मारायला गेले, कितीतरी बाण सोडले, गवताच्या काडीसारखी येऊन पडायचे अंगावर, फार व्हायचे. मारणारा जरी राम असेल, पण त्याचं नाम हे तारणार आहे. लक्षात. हा जाणकार मंडळी असल्यामुळे आता इथंही थोडं शेपट लांबला असता हनुमंताचं, पण आपली कथा भागवत चालू आहे की नाही. आणि जी कथा चालू आहे ना, त्या कथेतीलच प्रसंग पाहिजे. काही प्रसंग थोडक्यात दृष्टांत म्हणून घेतले तरी चालतात, पण एकदम नाही. असो. आणि रामचंद्रांचं नाव घेऊन त्या ठिकाणी समाधीस्थ व्हायचे भोलेनाथ, आणि जागे व्हायचे तर रामचंद्र.